आपल्यासोबत स्वतः फोन लाईन वरून शंभूराज देसाई हे जोडले गेलेले आहेत। देसाईजी, काही वेळापूर्वी आम्ही सुषमा अंधारे असतील, रवींद्र धंगेकर असतील यांच्यासोबत बातचीत केली। थेट तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि पुण्याची वाटचाल उडता पंजाबच्या दिशेने होताना दिसते। आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? मला हे प्रकरण आता वाहिन्यांच्या मार्फतच कळालं। मी मगाशी सांगितलेलं आहे, विभागीय उपायुक्तांच्या मार्फत या व्हिडिओची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी मी आता लगेचच या ठिकाणी देतो। कुठल्या परिसरामधलं हे हॉटेल आहे का, रेस्टॉरंट आहे का, पब आहे, हे सगळं या ठिकाणी तातडीने तपासलं जाईल। त्या विभागातला क्षेत्रीय अधिकारी आमचा तिथं नियमित राऊंडला गेला होता का नाही, राऊंड त्याचा किंवा त्याचं जे सरप्राईज चेकिंग असते त्या सरप्राईज चेकिंगच्या दरम्यान त्याला ह्या गोष्टी का आढळून आल्या नाहीत, या सगळ्या गोष्टी, कारण मागं जे गेल्या महिन्यामध्ये अग्रवाल प्रकरण पुण्यामध्ये घडलं त्यानंतर आपण जवळपास 49 रेस्टॉरंट पब बारवरती पुण्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि त्यावेळी ते जे बंद केलेत ते अद्याप चालू झालेले नाहीत, ते पुन्हा चालूच केलेले नाहीत, 100% ते बंद ठेवलेले आहेत। आणि अशा पद्धतीचं एवढं कडक चेकिंग असताना सुद्धा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याची सत्यता पोलिसांच्या फॉरेन्सिक टीम मार्फत सुद्धा या ठिकाणी पडताळण्याचे आदेश मी आमच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत आणि विभागीय उपायुक्ताला चौकशी करून या चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले जातील आणि जो कोणी अधिकारी निग्लिजन्स त्याचा आढळून आला असेल किंवा हलगर्जीपणा आढळून आला असेल त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल। बरं देसाईजी, परंतु पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतात कुठून हा मोठा प्रश्न आहे, कारण हे अल्पवयीन तरुण आहेत ज्यांच्याकडे ड्रग्ज आहेत। याही बाबतीमध्ये मी मागे सुद्धा एकदा बैठक घेऊन सांगितलं होतं की ड्रग्सच्या बाबतीत आणि अवैध मद्याच्या बाबतीत जॉईंट ऑपरेशन हे पोलीस डिपार्टमेंट मार्फत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत राबवलं पाहिजे आणि तशा पद्धतीची विनंती माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मी केलेली आहे आणि त्यांनी पोलीस महासंचालकांना आणि आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना या पद्धतीनं जॉईंट ऑपरेशन राबवण्याच्या सूचना देखील आदेश देखील माननीय गृहमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। जॉईंट टीम एक्साइज डिपार्टमेंटची आणि पोलीस डिपार्टमेंटची या बाबतीत सुद्धा या ठिकाणी काम करते आहे। अधिक उत्पादन शुल्क विभागाचे फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण येणाऱ्या महिन्याभरामध्ये वाढवतो आहे। आपण आमचे जे चेकपोस्ट आहेत ते चेकपोस्ट वाढवतोय आणि फिरती चेकपोस्ट सुद्धा आपण, म्हणजे चेकपोस्ट एका जागेवर असलं तर ते चुकून दुसऱ्या बाजूला जाता येतं, फिरत्या चेकपोस्ट सुद्धा एक नवीन पॅटर्न आपण उत्पादन शुल्क विभागाचं या ठिकाणी लवकरच या ठिकाणी सुरू करतो। सगळ्या उपाययोजना अवैध मद्य आणि अवैध ड्रग्ज वगैरे हे जे ड्रग्ज आहेत याच्या अगेन्स्ट याच्या विरुद्ध कडक मोहीम उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाची जॉईंटपणाने आपण सुरू करत आहे। देसाईजी, एकीकडे आपण बघतोय पोलिसांवरती प्रश्न उपस्थित केले जात आहे, त्यांना या सर्व घटनांची माहिती असते तरी कारवाई होत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे पहाटेपर्यंत पब आणि बार सुरू आहेत, या संदर्भात नेमकं आपण काय म्हणाल? पहाटेच्या बाबतीत कदाचित याच्यापूर्वी म्हणजे कदाचित एखाद्या दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी असं नजर चुकवून केलं असेल, पण गेल्या दीड महिन्यामध्ये तर 11 म्हणजे 11 जी काही वेळ ठरवून दिलेली आहे, महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक वेळ आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये एक वेळ आहे, ती वेळ स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित करून दिलेली आहे। त्या वेळेचं उल्लंघन कुठेही होणार नाही या बाबतीत आमचे फ्लाइंग स्क्वॉड, आमचे त्या विभागातले अधिकारी हे जागरूकपणाने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि वेळेचं उल्लंघन कुठेही होणार नाही। रात्री उशिरा पहाटेपर्यंत अजिबात असे बार पब चालणार नाहीत, याच्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्कपणानं या बाबतीत सतत कारवाई करत आहे। निश्चितच पुण्यातला हा मुद्दा तर महत्त्वाचा आहे, मात्र राज्यातली जी तरुणाई आहे ती व्यसनांच्या दिशेने, व्यसनाच्या आहारी जातीये, या संदर्भात काय पावलं उचलली जाणार आहे, या संदर्भात आपण काय म्हणाल? केवळ पुण्यासाठीच नाही तर आत्ताच मागच्याच याच आठवड्यामध्ये मी मुंबईवरनं येण्यापूर्वी गुरुवारी या बाबतीतली माझ्या विभागाची उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये मी घेतली होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व मुख्यालयातले उपायुक्त, रिजनल म्हणजे विभागीय उपायुक्त, सर्व क्षेत्रीय अधीक्षक या सगळ्यांना बोलवून या संदर्भामध्ये कुठल्याही म्हणजे अवैध मद्य तस्करी असेल, गोवा बनावटीची दारू जी बाहेरनं येते ती असेल किंवा ड्रग्ज असतील किंवा काही असेल अवैध पद्धतीनं, याच्या बाबतीत स्थानिक पोलिसांची मदत घेऊन जॉईंट
मोहीम राबवण्याचे आदेश त्याच बैठकीमध्ये सगळ्या विभागाला आमच्या दिलेले आहेत. निश्चितच पुढे अशा प्रकारची घटना समोर येणार नाही हीच अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर आपण बघतोय या ठिकाणी साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट. शंभूराज देसाई यांनी चौकशीचे आदेश आता दिलेले आहेत. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. पुण्यात आपण बघतोय सर्रासपणे अशा प्रकारे पार्टी केली जाते, यामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जातं आणि या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतो. पुणे ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता शंभूराज देसाई यांनी दिलेले आहेत. साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळालाय. तर आपण बघतोय पुण्याची जी दिशा आहे ती उडता पंजाबच्या दिशेने चाललेली आहे. पुण्याचा प्रवास त्या दिशेने चाललाय असंच सध्या म्हणावं लागेल, कारण वारंवार आपण बघतोय प्रत्येक महिन्यात म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही अशा प्रकारची घटना समोर येतेच आहे. आणि अगदी पहाटेपर्यंत पब आणि बार पुण्यात खुले राहते, तर तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेले असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय. हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. पुण्यातल्या FC रोडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि याच परिसरामध्ये जे भाजपचे खासदार आहेत त्यांचं कार्यालय असल्याचं देखील सांगितलं जात आहे.